तयार केला ज्यांच्यामुळे झाला, त्या वारकरी संप्रदायामध्ये 2 जीव त्यांनी देहांत प्रायचित्त घेतले आणि त्या देहांत प्रायचित्तावरती हा वारकरी संप्रदाय उभा आहे. वारकरी संप्रदाय हा त्यागाची भूमिका आहे आणि त्या वारकरी संप्रदायामध्ये असे अनेक महात्मे आजही तुम्हाला त्या आळंदी तीर्थक्षेत्राला जा, तुम्हाला भेटून जातील. महाराज, आमच्या गावाकडची एक अशिक्षित व्यक्ती, 70 वर्ष वय, महाराज सत्य घटना आहे, अशिक्षित व्यक्ती 70 वर्ष वय, पत्नीचं देहावसान व्हावं. पत्नीचं देहावसान झाल्यानंतर एक मुलगा डॉक्टर, एक मुलगा इंजिनियर, याने विचार केला आता माझ्या मुलांकडे उर्वरित आयुष्य व्यतीत करण्यापेक्षा आता मी उर्वरित आयुष्य आळंदीला माऊलींच्या दारामध्ये काढेल आणि उर्वरित आयुष्य मी बस भगवत चिंतनामध्ये व्यतीत करेल. या भावाने ते आळंदीला गेले. आजान वृक्षाखाली ज्ञानेश्वरीचं पारायण करणाऱ्या त्या पारायणकर्त्या साधकांना त्यांची सेवा करावी. अशिक्षित व्यक्ती आहे, लक्षात घ्या महाराज. आजान वृक्षाखाली ज्ञानेश्वरीची सेवा करणारे, पारायण करणाऱ्या त्या पारायणकर्त्यांना यांनी सेवा करावी, त्यांना पाणी द्यावं, त्यांना जे काही चहा वगैरे जे काही लागेल त्यांची सेवा करावी आणि बस मुखामध्ये माऊली माऊली हा भावच ठेवावा. महाराज, 2 वर्षानंतर त्या व्यक्तीची सबंध ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे. सबंध ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे. मी वस्तुस्थिती सांगतोय, वास्तव सांगतोय आणि घडलेलं सांगतोय. ज्ञान होय मुडा अति मूर्ख त्या दगडा, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. विठाल आमचा प्रॉब्लेम फक्त एक झालेला आहे. आम्ही ज्ञानेश्वरी म्हणा, श्रीमद भगवत गीता म्हणा, हा ग्रंथ म्हणून आम्ही डोक्यावर घेऊन मिरवतोय, डोक्यात घेत नाही. ज्या दिवशी तो ग्रंथ डोक्यात घेऊ त्या दिवशी आणि त्याच दिवशी तुमचा भगवंताच्या प्रति निष्ठावंत भावच राहील, यात शंका नाही. विठ्ठल 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 पण आमचा प्रॉब्लेम एकच झालेला आहे महाराज. आमचा भाव भगवंताच्या प्रति निष्ठेचा राहिलेलाच नाहीये. आम्हाला महाराज काय सांगू आता तुम्हाला, एक दिवस जर आम्हाला एखाद्या देवाकडनं आम्ही त्याची मनोभावे पूजा करून जर तो देव प्रसन्न नाही झाला तर आजच्या जगामध्ये आम्ही देव बदलायला तयार आहे. यामध्ये आमचा भाव कसा राहील हो? आणि जोपर्यंत तुमचा भाव समर्पण नाहीये तोपर्यंत तुम्हाला भगवत प्राप्ती नाही नाही आणि नाहीच. ज्ञानेश्वरी सांगते, का लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी, होयेची नाही माघारी परती ऐसी. काय होतंय, आम्ही अनन्य भावाने जेव्हा शरण जाऊ तेव्हा आम्हाला भगवत प्राप्ती आहे. दुर्दैवानं आम्हाला अनन्य भावच माहिती नाहीये. तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारता, आम्हाला सर्व भावाने शरण जाणं गरजेचं आहे. ज्ञानेश्वरी सांगते, तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रीग, महोदधी का गांग रिघाले जैसे. परंतु आम्हाला अहम भाव, आम्हाला सर्व भावाने शरण जाणंच माहिती नाहीये. आम्हाला माहितीच नाहीये कसं शरण जायचे. आम्हाला फक्त चाललंय टिक्का बुक्का आणि निघाला. का करायचाय परमार्थ, कसा करायचाय परमार्थ, कसं जीवन जगायचंय नाहीये ना. बाबांनो, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन कुरुक्षेत्रावरती जेव्हा रणांगणामध्ये भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाने सांगावं, देवा रथ असा मध्ये घे, रथ मध्ये घे म्हटल्यानंतर देवाने रथ मध्ये घेतला आणि युद्धामध्ये भगवान श्रीकृष्णाचा सारथ्य करत असलेले भगवान श्रीकृष्ण रथ मध्ये आलेला आहे. आणि अर्जुनाने बघावं, अरे बापरे, माझे सर्व आपतेष्ट नातेवाईक या ठिकाणी समोर आहेत. देवाला ज्ञान शिकवायला लागला. देवा, अरे हे सगळं पाप आहे, यांना मी कसा मारू, का मारू, आणि यांना मारून मला काय मिळणार आहे, आणि केवढं मोठं पातक माझ्याकडनं घडणार आहे. कोणाला सांगतोय? देवाला. आणि तोच अर्जुन परत देवाला म्हणतोय, देवा तू सगळं जाणणारा आहे, आता मी संदिग्ध झालेलो आहे, यातून मला मार्ग सांग. तेव्हा भगवान श्रीकृष्णांचं आणि अर्जुनाचा संवाद म्हणजे श्रीमद भगवत गीता आहे. आज
आपला स्वधर्म काय आहे हे विसरणारे अनेक अर्जुन जगामध्ये तयार झालेले आहे. विठ्ठल विठ्ठल मला महत्वाच्या मुद्द्याकडे तुम्हाला न्यायचं आहे. आजची सिच्युएशन कशी आहे माहितीये साहेब? आजची परिस्थिती काय आहे माहितीये का? कन्फ्यूज परिस्थिती आहे, संदिग्ध अवस्था आहे. कोणीही समर्पण भाव कोणाकडे वेळ नाहीये, कोणाकडेच वेळ नाहीये. समर्पण भावाला निष्ठेला काही तारतम्यच राहिलेलं नाहीये. अर्जुनाला सांगितलं, बाबा न जायते म्रियते किंवा नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैवम यद क्लेदयंत्या पण न शोषयती मारुता. तू मारणारा कोणी नाही आणि ते मरणारे कोणी नाही. जर तू क्षत्रिय आहे तर रणांगणामध्ये युद्ध करणं हा तुझा धर्म आहे. बाबा जर तू गायक आहे, कीर्तनामध्ये गायन करणं हा तुझा धर्म आहे. जर तू शिक्षक आहे, मुलांना शिकवणं तुझा धर्म आहे. बाबा जर तू विद्यार्थी आहे तर शिकणं हा तुझा धर्म आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, आपल्या वाट्याला आलेलं कर्म प्रामाणिकपणे करणं यालाच निष्ठावंत भाव म्हटलंय. विठ्ठल परंतु आजची परिस्थिती एवढी गंभीर झालेली आहे, आम्हाला समर्पण भाव कशाला म्हणायचं ते कळू राहिलं नाहीये. आणि जोपर्यंत तुम्हाला समर्पण भाव कळत नाही तोपर्यंत तुम्हाला भगवंताची प्राप्ती नाहीये. किंवा त्या क्षेत्रामध्ये तुम्ही ज्या क्षेत्रात असाल, मी थोडस प्रगल्भतेने बोलीन, प्रगल्भतेने असं बोलेन. एक मोटिवेशनल स्पीकर आहे, त्यांचं एक वाक्य आहे. त्यांचं वाक्य ते असे सांगतायत, प्लॅनिंग विदाउट ऍक्शन अँड द ऍक्शन विदाउट प्लॅनिंग विल गिव्ह यू 100% फेल्युअर. जर नियोजनाशिवाय कृती केली आणि कृतीशिवाय नियोजन केलं तर तुम्हाला तुमच्या जीवनात सक्सेस मिळणार नाही. तर त्याचाच मार्ग पकडून श्रीमद भगवद्गीतेतला गीतेतला श्री तुकोबरायांचा हा अभंग जर आपण बघितला, आणि दुसरे मज नाही आता नेमिलिया चित्तापासून या पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्ने पांडुरंग. हे जेव्हा आमचा भाव तयार होईल तेव्हा आणि तेव्हाच तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल. विठ्ठल कशाला समर्पण भाव म्हणायचो? माझ्या वाट्याला आलेलं कर्म प्रामाणिकपणे करणं. माऊलींची ओवी, ज्ञानेश्वरीमध्ये महाराज माऊलींची ओवी आहे, तुम्ही देव देवतांतरा न भजावे, हे सर्वता काही न करावे, परी स्वधर्म यज्ञ यजावे अनायासे. तुझ्या वाट्याला आलेलं कर्म हाच यज्ञ करशील, तेच